ती ऑफिसची लांब दिवसाची रुटीन होती. सकाळी एकाच ट्रेनने बाहेर पडणे, संध्याकाळी जवळपास एकाच वेळी परत येणे. पण आज सूरजची मीटिंग लांबली होती. मी एकटीच घरी पोचले आणि स्वयंपाकघरातल्या खिडकीतून बाहेर पाहत बसले होते. आकाशात संध्येच्या रंगांचा खेळ चालू होता. नारंगी, जांभळं आणि एक कोमल गुलाबी छा. हळूहळू आकाश काळोखात बुडत जात होतं. तो आला तेव्हा अंधार पूर्णपणे पसरला होता. त्याच्या पाऊलखुणा ऐकू येण्याआधीच त्याची चावी दाराच्या लॉकमध्ये सरसरत सरकली. दार उघडलं आणि तो आत शिरला. त्याच्या चेहऱ्यावर एक आजारी, दमल्यासारखी भावना होती. त्याचे डोळे आणि गाल खोल गेलेले दिसत होते. त्याने जॅकेट उतरवून खिडकीच्या कठड्यावर टाकली आणि थांबता माझ्याकडे येऊन माझ्या मानेभोवती हात टाकले. "वहिनी," तो म्हणाला. त्याचा आवाज एका विचित्र, भारावलेल्या कंटाळ्याने भरलेला होता. "सोड मला, सूरज." माझ्या शरीरात एक ताण आला. हे चुकीचं होतं. हा आमचा सर्वसामान्य स्नेह नव्हता. यात एक जबरदस्तीची, एक आकांक्षा होती जी आम्ही कधीही शब्दांत बोललो नव्हतो. मी हलकेच त्याचे हात धरून माझ्या मानेवरून दूर सारले. माझ्या हाताला त्याच्या बोटांमधून एक थरार जाणवला. तो नुसता थकलेला नव्हता, तो धडधडत होता. "हे चुकीचे आहे," मी हळूवारपणे म्हणाले. "मी तुझी वहिनी आहे." त्याने डोके वर केले. तो माझ्यापासून थोडेसे दूर झाला, पण त्याचे डोळे माझ्यावरच होते. ते एका अशा भावनेने भरले होते ज्याचा मला अंदाज नव्हता. दुःख, थकवा आणि एक अतिशय गहन, अशक्तपणाची इच्छा आणि त्याबरोबरच एक अनोळखी भीती. "नाही, वहिनी," तो म्हणाला. त्याचा आवाज एका फुटक्या विनंतीप्रमाणे वाटला. "फक्त थोडा वेळ. फक्त थोडंसं आधार. आज खूप वाईट दिवस होता. खूप." मला त्याला थांबवायचे होते. या सीमा ओलांडल्या जात आहेत याची मला जाणीव होती. पण त्याच्या डोळ्यांतील वेदना पाहून माझे मन कोमळले. मी पण कित्येक दिवस एकटेपणा, एक स्पर्शाची, आधाराची तहान बाळगून होते. तो फक्त माझा दीर नव्हता तेव्हा, तो सूरज होता. आणि आज तो दुःखी होता. त्याच्या जॅकेटच्या खिशातून एक निळे, लहान पाकीट बाहेर डोकावत होतं. त्याला काहीतरी लपवायचं होतं. माझ्या अंतर्मनातील सर्व सावधगिरीने केलेले ठराव कोसळत होते. मी मान हलवली आणि म्हणाले, "ठीक आहे." ते 2 शब्द बोलल्यानंतर जणू खोलीतली हवाच बदलली. तो पुन्हा जवळ आला, पण यावेळी अगदी हळूवारपणे. त्याने आपले कपाळ माझ्या खांद्यावर ठेवले. त्याचा उबदार श्वास माझ्या मानेवरून वाहत होता, ज्यामुळे माझ्या अंगावर काटे आले. मी माझे हात हलवले आणि ते त्याच्या पाठीवर ठेवले. त्याचे शरीर थंडगार होते, पण त्याच्या श्वासात एक विचित्र उष्णता होती. माझ्या हाताला त्याच्या पाठीवर एक जाडसर दोरीसारखं काहीतरी लागलं. मला शंका आली, पण मी ती दाबून टाकली. तो एकदम शांत झाला, जणू त्याला याचीच गरज होती. एक शांत, निःशब्द आलिंगन. आम्ही असेच उभे राहिलो. खिडकीतून येणारा चंदेरी प्रकाश आमच्यावर पडत होता. कोणाचेही काही बोलण्याची इच्छा नव्हती. फक्त श्वास घेण्याचा आवाज आणि 2 हृदयांचा धडधडाट होता, जो एकमेकांशी समकालीन होण्याचा प्रयत्न करीत होता. पण माझ्या मनात शंकेचं वादळ उठलं होतं. मग तो माझ्यापासून अलग झाला. त्याचे डोळे अधिक प्रकाशमान दिसत होते, पण त्यात एक भयानक चमक होती. त्याने आपली पॅन्टची खिसा टॅप केली आणि एक लहान, चौकोनी पाकीट काढले. त्यानंतर मी तृप्त झाले. पण नंतर हे सारखं होऊ लागलं. पण एक दिवस माझा नवरा सुरतवरून रिटर्न येणार होता. दीर मला ह्यासाठी खूप जबरदस्ती करायला लागला. मी त्याला खूप समजावून सांगितलं तरी तो ऐकायला तयार नव्हता.
मी माझ्या दादाला सांगेन सर्व, अशा धमकी द्यायचा. पण मी खंबीर होऊन लढले. मी त्याला दूर ढकलले. हे काय करतोस सूरज? तुला माहिती आहे हे चुकीचं आहे. माझ्या आवाजात कठोरता होती, पण डोळ्यातून पाणी वाहत होतं. तो गोंधळल्यासारखा दिसला. मी वहिनी, मला माफ कर. मला माहिती नाही मी काय करत आहे. त्याचा आवाज थरथरत होता. त्याने मागे हटत त्याच्या खिशातून ते निळं पाकीट बाहेर काढलं. ते पाहून मला धक्काच बसला. ती औषधं होती. डिप्रेशनची. माझ्या सासूने एकदा बोलता बोलता सांगितलं होतं की सूरजची तब्येत ठीक नसते, पण मला कधी वाटलं नव्हतं की हे इतकं गंभीर असेल. मी कालपासून औषधं घेतली नाहीत. खूप त्रास होतोय. मी खूप एकटा पडलोय. तो जमिनीवर बसला आणि रडू लागला. त्या क्षणी मला माझ्या मनातील संशयाची लाज वाटली. मी त्याच्याकडे धावले, त्याला उठवलं आणि माझ्या मिठीत घेतलं. मी तुझ्यासोबत आहे सूरज. मी तुझ्यासोबत आहे. मी त्याला आधार दिला. त्या दिवसापासून आमच्या नात्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. मी त्याची मानसिक स्थिती समजून घेतली, त्याच्या उपचारांसाठी मदत केली आणि त्याच्यासोबत वेळ घालवला. काही दिवसांनी माझा नवरा घरी परतला. मी त्याला सर्व काही सांगितलं. मला भीती वाटली होती की तो गैरसमज करून घेईल, पण त्याने सूरजला समजून घेतलं. आम्ही तिघांनी मिळून हे आव्हान पेललं. सूरज आता खूप चांगला आहे आणि आमच्या नात्यात पूर्वीपेक्षा अधिक प्रेम आणि आदर आहे.